नाश्त्यासाठी पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे चीज ब्रेड सँडविच आपण नक्कीच ट्राय करू शकतो. हे बनवायला तर सोपे आहेतच, पण खायला पण तितकेच खमंग लागतात. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सर्वात पहिल्यांदी बटाटे उकडून घेते. त्यासाठी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला जितकं बटाट्याचं स्टफिंग बनवायचं आहे त्यानुसार इथे बटाटे टाकून घ्यायचे. तुम्ही कट करून पण बटाटे टाकू शकता. आणि मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता झाकण लावून आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतोय. आता आपण बटाट्याची स्टफिंग बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये हा मोठा चमचा तेल टाकलेला आहे आणि तेल गरम झाले तर यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी मस्त तडतडली की आपण यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहे. जिरे मस्त फुलून द्यायचे. आता त्यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे. तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार हिरव्या मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करायचं. आपण हे सर्व जिन्नस मस्त असे 2 ते 3 मिनिट तेलामध्ये चांगले कलर बदलेपर्यंत परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी फ्रेश कढीपत्ता टाकते. तर कढीपत्ता मस्त असा मी परतून घेणार आहे. तर साधारण 1 मिनिट हा परतून घ्यायचा. आता इथे कढीपत्ता परतलेला आहे तर यामध्ये मी पाव चमचा हिंग टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर आपण इथे काळे मिरेची पावडर टाकलेली आहे पाव चमचा आणि हे चांगलं आपण एकदा परतून घेतोय. जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल टाकायचं तर त्याऐवजी लाल तिखटचा पण वापर करू शकता. आणि त्यानंतर आपण हे बटाटे जे आपण उकडून ठेवलेले होते त्याला मस्त असं बारीक करून घेतले आणि ते चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. काळे मिरेची पावडर ऑप्शनल आहे. आता यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर पण आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि व्यवस्थित आपला बटाटा परतलेला आहे. यानंतर इथे मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे. सँडविच बनवण्यासाठी गरमागरम आपली बटाट्याची स्टफिंग मस्त अशी तयार आहे. आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी व्हाईट ब्रेडचा वापर करणार आहे. याऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेडचा पण वापर करू शकता. आता आपण ब्रेडला सॉसेस लावून घेऊयात. तर इथे मी सर्वात पहिल्यांदा टोमॅटो सॉस लावून घेते. तर दोन्ही ब्रेडला मी हा सॉस लावून घेतलेला आहे. आता यानंतर आपण ग्रीन चिली सॉस लावणार आहे. तर ग्रीन चिली सॉस ऑप्शनल आहे. तुम्हाला जे सॉस आवडत असतील ते तुम्ही लावू शकता. यानंतर इथे मी रेड चिली सॉस लावून घेते. तर मस्त असं मी दोन्ही पण ब्रेडला हे लावून घेतलेले आहेत. आता यानंतर आपण जी बटाट्याची स्टफिंग बनवलेली होती ती एका स्लाईसवरती ठेवून घेऊयात. तर मस्त मी सर्व बाजूंनी असे स्प्रेड करून घेतलेली आहे. यानंतर आपण ब्रेडच्या दुसऱ्या स्लाईसवरती कांदा आणि हा टोमॅटो मस्त असा गोल कट करून ठेवलेला आहे तो ठेवून घेऊयात. यासोबतच तुम्ही काकडी पण ठेवू शकता. तर तुम्हाला काकडी आवडत असेल तर तुम्ही काकडीचा वापर करू शकता सँडविच बनवताना. तर मी हे दोन्ही पण स्लाईसवरती व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण एक चीजची स्लाईस हे सँडविचमध्ये ठेवणार आहेत. चीज ऑप्शनल आहे. जर तुम्हाला विदाऊट चीज बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता. तर मी व्यवस्थित हे सँडविच बनवून घेतलेलं आहे. मस्त आपलं सँडविच तयार आहे. असेच मी बाकीचे सँडविच पण बनवलेले आहेत. आता आपण हे सँडविच मेकरमध्ये तूप किंवा बटर लावून मस्त असे शेकवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि त्यावरती हे सँडविच मेकर ठेवलेलं आहे. जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही तव्यावरती पण सँडविच बनवू शकता. तर इथे मी व्यवस्थित असं बटर दोन्ही पण साईडला सँडविच मेकरला लावून घेतलेलं आहे. यानंतर आपण इथे एक सँडविच ठेवलेला आहे आणि हे सँडविच मेकर बंद करून आपल्याला दोन्ही साईडनी सँडविच खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. असं दोन्ही साईडनी पण आपल्याला भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता काही मस्त असा कलर आलेला आहे. अगदी कुरकुरीत हे भाजलेले आहेत. असेच मी दुसऱ्या साईडने पण भाजून घेतलेलं आहे. इथे तुम्ही आवाज ऐकू शकता. अगदी कुरकुरीत आपले सँडविच बनलेले आहेत. मस्त असा आवाज येतोय. तर आता आपण हे कट करून घेऊयात. तर कट करण्यासाठी तुम्ही चाकू किंवा पिझ्झा कटरचा पण वापर करू शकता. तर मस्त गरमागरम हे चीज सँडविच खाण्यासाठी अगदी तयार आहे. आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर तुम्ही हे सँडविच कुठलाही सॉस न वापरता किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता. नाश्त्यासाठी गरमागरम सँडविच आणि त्यासोबत चहा असेल तर आणखी काय असायला हवं. तर हे झटपट बनणारे
चीज ब्रेड सँडविच घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच खूप आवडेल. अगदी खायला खमंग आणि कुरकुरीत लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.